मुंडेंच्या काळामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय, तर विनय आवटे या कृषी संचालकाचाही यामध्ये सहभाग असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन मिळतंय, तर घोटाळ्याच्या चौकशी विनय आवटेंकडे दिली तर तक्रार केल्यानंतर विनय आवटेंची चौकशी घोटाळ्यातील कंपनी असलेल्या माजी अधिकाऱ्याकडे चौकशी दिली। विनय आवटे या घोटाळ्यातील प्रमुख असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। सुरेश धस यांनी कोणते आरोप केलेत आणि हा विनय आवटे नेमका कोण आहे आपण पाहूयात। कृषी विभागातले हे वरिष्ठ अधिकारी आहेत, सध्या विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक आहेत। जून 2024 पासून आवटे विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालकपदी आहेत। आधी जिल्हा परिषदेमध्ये कृषी विकास अधिकार पदावरती होते, त्यानंतर शेतकरी मासिकाच्या संपादक पदाचाही आवटेंना अनुभव आहे। भाजप आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांमुळे आवटे चर्चेत आहेत। तो कोणतेही कृषी आयुक्त आले किंवा आणि त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे चार्ज द्यायचा, म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्रीसुद्धा, मी नाव कोणाचं घेणार नाही, परंतु साधारणतः 21च्या नंतर याच्यामध्ये जास्त घोटाळे, 1 रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या कालावधीत आला हे तुम्ही पाहून घ्या। आणि ते जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले। म्हणूनच 1 रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत। थेट आरोप तुमचा धनंजय मुंडेंवर आहे का? कारण तत्कालीन कृषी मंत्री त्यावेळी धनंजय मुंडेच होते। 100% आहे। नावानिशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री, आणि याचं माझ्याकडे एवढा मोठा गठ्ठा आहे, याचे पत्र दिलेत मी, त्याच्या चौकशा सुरू झाल्यात। हे बघा, मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्ठा, त्याच्यानंतर नॅनो युरिया, नॅनो DAP, त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा, कापसाच्या बंडीमधला घोटाळा, या सगळ्याची जी आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला। आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या 78 ज्या कृषी निविष्ठा कंपन्या आहेत ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत, त्या 78 कंपन्यामधल्या 2 कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या। त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला। म्हणजे आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरून याच्यावरती आम्ही पांघरून घालतो, हा धंदा त्या ठिकाणी झालेला नाही। ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधीत जास्तीचा झालेला आहे। तर जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकाश चालवत होते, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते। या कृषी खात्यातले अधिकारी, पीक विमा कंपन्यांचे अधिकारी, कृषी निविष्ठावाले अधिकारी यांची पुढं हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी। कारण 15 वर्ष तो गुण नियंत्रणवरती होता, गुण नियंत्रण खातं, त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोटं पत्र जोडलेलं आहे।